नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात तेलखेडी गावात होळी सणानिमित्त माहेरी गेलेल्या महिलेच्या बाळासोबत चमत्कार झाल्याची घटना घडली आहे। सविस्तर वृत्त असे की आदिवासी समाजात होळी सणाला मोठं महत्त्व प्राप्त आहे। होळी सण साजरा करण्यासाठी धडगाव तालुक्यातील तेलखेडी गावातील महिला आपल्या 2 महिन्याच्या बाळासह माहेरी सूर्यफूल येथे गेल्या होत्या। परंतु होळीच्या दिवशी बाळानं हालचाल करणं अचानक बंद केलं, श्वास घेणं बंद केलं आणि डोळे मिटले। या संपूर्ण घटनेनं परिवार चिंताग्रस्त झाले। बाळ हातातून गेलं या भीतीनं सर्वत्र रडारड सुरू झाली। याच वेळी तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश पाडवी यांना संपर्क साधून संपूर्ण घटना कळविण्यात आली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बाळासह आईला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। डॉक्टर गणेश पाडवी यांनी बाळाची तपासणी करीत असतानाच त्याच्या पायाला टिचकी मारली आणि बाळ हालचाल करू लागले। बाळाला डोळे उघडले आणि रडू लागले। या घटनेनं संपूर्ण धडगाव तालुक्यात होळी मातेचा चमत्कार म्हणून चर्चा रंगू लागल्या आहेत। बाळाला आता शहादा शहरातील एका खासगी रुग्णालयात पुढील उपचाराकरिता दाखल केले आहे। आज दिनांक 15 मार्च 2025 रोजी दुपारी 1च्या सुमारास तेलखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश पाडवी तसेच बाळाचे पालक यांच्याशी संपूर्ण प्रकरण संदर्भात माहिती जाणून घेतली। सदर बाळाचं काय झालं, ते बाळ माहेरी सूर्यपूर येथे गेलं होतं। वॉमिटिंग वगैरे झाले असेल, उलट्या झाल्या असल्यामुळे ते बाळ खूप डिहायड्रेशनमध्ये गेलं असेल। मग त्याच्यानंतर बाळाला जास्त रडल्यामुळे किंवा जास्त याच्यामुळे श्वास धरले होते बाळाने आणि डोळे फिरवून दिले होते असं नातेवाईकांचं म्हणणं होतं। त्याच्यानुसार नातेवाईकांनी घरी त्यांच्या म्हणजे तेलखेडीला निरोप दिला की बाळाचं खूप वाईट परिस्थिती आहे, आता बाळ नईच्या बरोबर आहे म्हणून त्यांनी वरती निरोप दिला त्यांच्या गावी। इथं पण तयारी करून ठेवली होती, अंतिम संस्कार करायची वगैरे अशी तयारी झाली होती त्यांची। मग नंतर आम्हाला फोन आला की लगेच आम्ही ॲम्ब्युलन्स पाठवली, ॲम्ब्युलन्स घेऊन गेलो। त्याच्यानंतर बाळाला पाहिलं तर खूप सिरियस कंडिशनमध्ये आहे बाळ। तर आता या बाळाला आपल्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे म्हटलं। पण ते नातेवाईकांचं म्हणणं होतं की याला आम्ही घरी घेऊन जायचं आहे, आम्हाला तेलखेडीला दवाखान्यात नव्हे तर तेलखेडीला घेऊन चला म्हणून। त्यांना म्हटलं की समजावून सांगितलं की नाही, बाळाला जर आपण दवाखान्यात ॲडमिट केलं तर बाळ वाचण्याची खूप शक्यता आहे, चला म्हणा म्हटलं। मग ते बाळाला स्टिम्युलेट म्हणजे टिकल्या बिकल्या मारून बाळाला हे करून मग थोडं हे आणलं आणि श्वास घ्यायला लागलं, नियमित श्वास घ्यायला लागलं बाळ। मग